जय श्रीराम मित्रांनो, आता आपण निघालोय महादेवाच्या दर्शनासाठी। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे बीड जिल्ह्यातील परली वैजनाथ। आता आम्ही काल निघालेलो आहे। कालचा दिवस एक पूर्ण वेगळा ब्लॉग बनलेला आहे आणि आजचा तुम्हाला बॅक टू होम हा दुसरा। इथून काहीतरी 1 किलोमीटरच्या अंतरावरती आपला रूम होता आणि आता आपण चाललोय दर्शनासाठी। तुम्हाला पुढे दाखवतो दर्शन कसं होतं आणि काय काय बाजूला आहे मंदिराच्या, आणि अजून पुढे फिरतो आपण, बाकीचे स्पॉट ते पण दाखवतो। चला भेटू पुढे। रोडवरून निघालो पुढे आणि गोमातेचं दर्शन झालं। गोमातेचं दर्शन घेतलं आणि पुढे गेलो, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणालो आणि पुढे गेलो महादेवाच्या दर्शनात। तुम्हाला आता इकडनं मंदिराचा एंट्रन्स दिसेल। हा आहे मंदिराचा आपला एंट्रन्स। इकडनं एक थोड्या अंतरावरती आपण आता गाडी पार्क करून तिकडे जाणार। गाडी केली पार्क आणि आपली टोली निघाली दर्शनासाठी। अक्षय दाखवतोय तिकडे झाडावरती पक्षी बसलेला, तो बघितला आणि पुढे निघालो। पुढे जाऊन पाहिलं तर ते आजी विकत होते फुलं, बेलाची पानं। तर ती बेलाची पानं घेतली, रेट बोलत होते 50 रुपये, 10 रुपये दिले आणि एक पिशवी घेतली आणि पुढे आजींकडून घेतली बेलाची पिशवी आणि पुढे निघालो। आजी ऐकतच नव्हता, त्यानं दिले पैसे आणि निघालो पुढे। पुढे जर का तुम्ही गेलात तर लहान मुलांचे खेळणे म्हणजे गाड्या, भोंगा वगैरे इकडे मंदिराच्या एंट्रन्सला त्यांची दुकानं आहेत। ते करून पुढे भूषणला दिला आवाज। भूषण तिकडनं आपल्याला करतो हात आणि बोलतो लवकर या। आज आपण आलो आहोत एक अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक स्थळी परली वैजनाथ। हे मंदिर म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आणि इथं भगवान शिवशंकराची विशेष कृपा आहे। इथे आपण बघू शकता फ्लॅग, आपला जो हिंदू धर्म आहे त्या हिंदू धर्माचा फ्लॅग दाखवला आणि पुढे आपण निघालो। आणि आपला ओम इथे खूप येऊन खुश झालेला आहे। खुश झाले का? माझा भाऊ असं खूप दिसेल, कारण तो गोवा, USA, लंडन इकडेच फिरत असतो। त्यामुळे आज तो पहिल्यांदा देवाच्या दारी आल्यामुळे त्याच्या नेम मी पार्लेजी आहे। मंदिराच्या एंट्रन्सला जिथे शंकराचार्यांचं मंदिर आहे त्या मंदिरात पाया पडलो आणि पुढे आपण गेलो मंदिराच्या मेन गेटवरती। तिथे विना शुल्क म्हणजे फ्रीमध्ये चप्पल स्टँड आहे, तिथे चप्पल काढली आपण आणि पुढे गेलो मंदिराच्या आतमध्ये। मंदिराची एंट्री पाहता आम्हाला असं समजलं की आतमध्ये गर्दीच नाही आहे, तर आम्ही पटापट धावत गेलो आतमध्ये आणि लाईनमध्ये उभं राहिलो। तर लाईनमध्ये आम्ही फक्त 14 ते 15 जणच होतो। मंदिरामध्येच गेलो आणि एकदम पुराणिक काळामधले सगळं वाटत होतं। इथं आपण नागदेवताच्या पाया पडलो आणि पुढे तुम्ही बघू शकता ऐतिहासिक फर्निचर इथं केलेलं आहे, जो आधीच्या भरपूर वर्षापासून आहे। आणि स्क्रीनवरती तुम्हाला महादेवाचं दर्शन दाखव। चल ना इथून तुझं। हर हर महादेव बम बम भोले। मित्रांनो, आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि खूप चांगलं दर्शन झालेलं आहे, कारण आता गर्दीसुद्धा नव्हती आणि ऑफ सीझन असल्यामुळे आम्हाला डायरेक्ट शिवलिंगाला सुद्धा हात लावायला भेटलेला आहे। तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याच मी आता पुढचा प्रवास दाखवतो। इकडनं नाश्ता करतो आणि पुढे तुम्हाला भेटतो रस्त्यात। तर मित्रांनो, आता आपला दर्शन एकदम मस्त झालेलं आहे। आता आपण निघालो, इकडनं नाश्ता करतो रस्त्यामध्ये आणि पुढे आता आपण नेक्स्ट डेस्टिनेशन आपला मोठा देवी। त्यांनी सांगितलं की ते शक्तीपीठ 108 शक्तीपीठामधील एक मंदिर आहे आणि तिकडे जातो आम्ही। रस्त्यामध्ये जाऊन दर्शन घेतो आणि तुम्हाला दाखवतो। जर का तुम्ही आले नक्की इकडे तर नक्की त्या मंदिरामध्ये जा, ठीक आहे? तिने बघितली तू? अरे मॅप लावा।
तर मित्रांनो आपण आता वडवणी येथे मिसळ पाव खायला थांबलेलो आहे. आमच्या पुरुषांना मिसळ पाव खायचे होते. आता इकडे नाश्ता करतो आणि पुढे जातो आम्ही आता पुढचा मडी डेस्टिनेशन तुम्हाला दाखवतो पुढे. तर मंडळी आपण आलेलो आता मोठा देवी म्हणजे 108 शक्तिपीठापैकी एक मंदिर आहे देवीचं. मला पण नव्हतं माहिती. आता जस्ट रस्त्यामध्ये येताना आम्ही चेक केलं. मंदिराबद्दल माहिती कोणाला तरी विचारतो पुढे जाऊन आणि तुम्हाला आता पुढे देवीचं दर्शन देतो. हे बघा आता आम्ही जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर वर चढलो आहे आणि आता इकडनं मंदिराचे एंट्रन्स आहे. मोहटा देवी जगदंबा ट्रस्ट मोहटे. हे मंदिर अहमदनगर येथे आहे. पाथर्डीपासून 10 ते 15 किलोमीटरवर. तुम्हाला आता पुढे दर्शन देतोय बघा आपली टोली पूर्ण. मंदिराच्या या जवळजवळ 20 ते 25 पायऱ्या आहेत. आता आम्ही जवळजवळ 1-1.5 किलोमीटर वरती चढलो आहे. सचिन तुला काय बोलायचं याच्याबद्दल? खरंच काहीतरी वेगळं वाटतं इकडे मला. आता काय एकविरासारखी फिलिंग यायला लागली इकडे. म्हणजे काहीतरी वाटतंय. बघू आता पुढे गेल्यावर समजेल काय. विचारतो ना इतर असं. अक्षय तुला काय बोलायचं? 1-1.5 किलोमीटर तू वरती चढला. मी थोड्या वेळानंतर बोलेल कारण का सध्या मी आता इथे खूप चालत प्रवास केलेला आहे. त्यामुळे मी दमलेलो आहे. जसं आपण आपल्या इकडची कुलदैवत म्हणजे एकविरा आहे तसं अहमदनगर इथे हे मोठा देवी. तिकडे जेव्हा जत्रा असते किंवा देवीचा वार असतो त्या टायमाला खूप गर्दी असते इथे. तुम्हाला आता मी दर्शन दाखवतो पुढे आणि पुढचा प्रवास चालू करू. मग मोठा देवी की आला आमचा साचा पुरा झालाय बघा. चल थोडासा राहिला 2 मिनिटं. आपण इथे गर्दी बघू शकतो. खूप गर्दी आहे आणि त्यामध्ये देवीचं हे एकदम प्रसन्न रूप. ते रूप पाहिल्यानंतर मनाला एकदम असं भरून आल्यासारखं झालं. जयश चलो तर मोठा देवीचं दर्शन झालं. आता एकदम जबरदस्त गर्दी बघू शकता किती गर्दी आहे. दर्शन एवढं छान झालं ना काही बोलू शकत नाही आपण. म्हणजे VIP बोलतात ना कोण येतात जसं आपलं एक मित्र येतं त्या मित्राने सेटिंग लावून जागचं आहे काम केलेलं आहे. तुम्ही जर का अहमदनगरला आले तर इकडे नक्की व्हिजिट करायचं. तुम्ही बघू शकता मडीचं मंदिर. हे जरा 50-60 पायऱ्या वर चढून जावं लागतं आपल्याला. वरती जाताना आपला भेटला चेंगल्याचा दोस्त. जोरात तर मित्रांनो आपण आता पोहोचलोय मडी येथे नाथ संप्रदायातील चैतन्य कानिफनाथ महाराजांचं मंदिर आहे. इकडे येण्यासाठी आपल्याला एवढा जवळजवळ 50 ते 60 सीड्या त्या चालायला लागतात. आणि आता पुढे आपण दर्शन दाखवतो तुम्हाला कसे दर्शन होते तुम्हाला दाखवतो पुढे. चलो काम तेजा नुसता मध्ये घे ना व्हिडिओ चालू आहे काम तेजा. असं या का दादा मी आलो कसं या का मी आलो कसं या मला हडप करी ओके ते हडप प्लॅन चालू कर काय प्रॉब्लेम नाही. थांबा मी जातो नाही तुम्ही दाबव कसं जाता एकत्र जाऊन पटकन निघू. आरामात ना इझी आहे भाई. मी जातो
हे पट्ट्याचं लोक थांबलेत. ये त्याचे सपोर्ट करायला फॉर्मल झाल्या फॉर्मल विषय तो झाले का सगळे? एकंदरीत तुम्ही मढी मंदिराच्या बाजूचा परिसर बघू शकता. ते बाजूला गुफा आहे. त्या गुफेतून आम्ही बाहेर जाऊन आलो. त्यानंतर बाहेर इकडे वारकरी लोक बसलेले आहेत आणि त्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता की जो समोरच्या बाजूला फ्रंट व्ह्यू आहे आणि तिथं कोपऱ्यामध्ये हत्ती आहे. तिथे लोक फोटोशूटसाठी जातात आणि फोटो वगैरे क्लिक करतात. चांगले फोटो. मित्रांनो, आपण इथे आता एका भुयारामध्ये गेलो होतो. तिकडं इतिहास आहे की किती जाडा व्यक्ती असला म्हणजे 100 किलो 200 किलो तरी तो त्या छोट्याशा याच्यातून गुफेमधून खाली जातो आणि खाली मस्त सुंदर असं शंकराचं मंदिर आहे. ते दर्शन घेऊन परत त्या छोट्याशा रस्त्याने परत पुन्हा यायचं आहे. म्हणजे तिथे अजूनपर्यंत कोणी अडकलं आहे. मला असं वाटलं की मी अडकेल, पण खरंच खूप चांगला एक्सपिरियन्स होता. आता आपल्या मित्रांना विचारू आपण कसं वाटतं. सचिन, तुला काय वाटतं? मला जाताना वाटलं मी जाईल, येताना थोडं अवघड वाटलं मला, पण आता आलो. अलग निरंजन इकडे सगळ्यांची चांगला एक्सपिरियन्स होता. फर्स्ट टाइम आलो, वाटलं नव्हतं जाईन म्हणून, पण जाऊन परत आलो. पण खूप थ्रिलिंग वाटलं, खूप मजा आली. थँक्यू. छान होता एक्सपिरियन्स. फर्स्ट टाइम असं नवीन काहीतरी अनुभवायला भेटलं आणि छान वाटलं, खूप मस्त वाटलं. अरे त्याला चांगला एक्सपिरियन्स होता. ते बोलत होता बिचारा, गेम कट करून नवीन असं काहीतरी अनुभवायला भेटलं आणि खूप छान असा प्रयत्न होता आणि आम्हाला. जे अजून आजपर्यंत तुम्हाला फक्त सांगेन, आम्ही, आमचा एक मित्र आहे किरण, आम्ही त्याला खूप मिस केलं याच्यामध्ये. कारण का आम्हाला बघायचं होतं किरण कसं जाईल आतमध्ये. आम्ही इथं आम्हाला किरणची नक्कीच आठवण आली. ठीक आहे. काय बोलतात त्याला, पुन्हा घेऊन येऊ त्याला आपण. हे तुम्ही मला तोडली लिंक माझी चांगलं. एवढा मस्त मी प्लॅन केला. चला आता पुढचा तुम्हाला परतीचा प्रवास आपण चालू करतो. इथून जवळजवळ 200 ते 250 सॅक्रिफाईस केलेला शर्ट आठवणीत राहणार नाही. आपल्याला जवळजवळ इथून आता 200 ते 250 किलोमीटर प्रवास आहे. आता आधी थोडा पोटपूजा करू आणि त्यानंतर तुम्हाला पुढचा प्रवास दाखवतो. लेट्स गो गाईज. तर मित्रांनो, आम्ही आता जेवलो इकडे आणि आता आम्ही इकडनं इथे साक्षीदार आहे ना. हे बघा सगळे बुक्कड आईस्क्रीम खातात. तेजाने पार्टी दिली आईस्क्रीमची. तेजस दादानी आम्हाला बर्थडेची पार्टी दिली. अरे खूप खूप अभिनंदन. तो बोलतो देत नाही, दिला ना. आणि त्याला मनापासून वाढदिवसाच्या आता खूप परत खूप एकदा शुभेच्छा. तेजाबाई, ए बार बार ये दिन आए, तुझ्या आईस्क्रीम पार्टी देते रे. बघू शकता गाडी किती माकली आपली. आता आपल्याला इथून जवळजवळ 200 किलोमीटर आपलं घर आहे. ठीक आहे बाबा, 250 ओम 250 किलोमीटर आपली रनिंग आहे. इथून जवळ 10 वाजेपर्यंत पोहोचू आपण. तुम्हाला एक छोटा पुढचा रस्ता दाखवेल माळशेज घाटाचा आणि त्याच्यानंतर ब्लॉग आपला थांबवेल. आता भेटू आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. जर का व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन पण होता. जय श्रीराम. कोणाचा तेरा 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 सिर्फ तेरा सिर्फ ओम काले का.